म्हणजे सत्तेच्या मस्तीत राहावं असं मनामध्ये कधी कुठलाच विचार चमकला नाही. दबाव खूप होता, निश्चित दबाव होता. त्या ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांचे फोन यायचे, तुम्हाला अमुक देऊ तमुक देऊ, शहर पूर्ण तुमच्या ताब्यात देऊन तुम्हाला पोलीस कमिशनर कोणाला करायचे, कलेक्टर कोणाला करायचे, ह्याच्यामुळे तुमचं म्हणणं ऐकलं जाईल की त्या घड्याळाचे काटे उलटे फिरलेले. त्यामुळं आणि अर्थात ती जनतेने फिरवले. कचरा प्रकल्पमुक्त आणि कचरामुक्त हडपसर करण्याचा माझा प्रयत्न आहे. इथून पुढे हडपसरचा कुठलाही आमदार गद्दारी करणार नाही. 10 वर्ष जनतेने ठरवलेला कोणाला मतदान करायचं कोणाला नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना मतदान होणार नाही. त्याचबरोबर इथं अख्खा भारत आहे. प्रशांत जगताप आमदार नक्की, प्रशांत जगताप आमदार नक्की. सर्वसामान्य जनतेचा आवाज प्रशांत जगताप. नमस्कार, मी शुभम. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जसं की आपण महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या आणि बिग फाईट लढतीचा आढावा आपण जागोजागी जाऊन घेतो. आता आपण हडपसर मतदारसंघाचा आढावा घेतो. एकंदरीत जर बघायला गेलं तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून या हडपसर मतदारसंघाची ओळख आहे. आणि अशातच पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर विधानसभा निवडणूक ह्या महाराष्ट्रात प्रथमच होणार आहेत. तिरंगी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. एकीकडे चेतन तुपे असतील, तसेच मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर असतील, आणि आता आपल्या सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार दादा आहेत. दादा, प्रशांत जगताप. दादा, खूप खूप स्वागत आहे तुमचं. खरं तर रस्त्यावरती उतरून जनतेच्या सेवेसाठी काम करणारा आंदोलक म्हणून तुमची ओळख आहे. एक आंदोलक चेहरा. तुम्ही अनेक आंदोलनं केलीत, मग पुण्यामध्ये असतील, तुम्हाला पुरुष कार असतील, महिलांवर झालेले अत्याचार असतील, विविध ठिकाणी आंदोलनं करून तुम्ही लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलात. काय बघता, कशा प्रकारे? या ठिकाणी मुळातच लढवय्या स्वभाव म्हणून मी या ठिकाणी राजकारण समाजकारणामध्ये कायम ऍक्टिव्ह राहिलो. कधी आपण शांत राहिलो आणि त्या शांततेच्या माध्यमातून सत्तेमध्ये कायम म्हणजे सत्तेच्या मस्तीत राहावं असं मनामध्ये कधी कुठलाच विचार चमकला नाही. कायम आपला परिसर असेल, म्हणजे ज्या प्रभागातून आपल्याला आपण कायम निवडून येत राहिलो, ज्या शहरामध्ये आपण राजकीय आणि सामाजिक चळवळींसाठी या ठिकाणी कायम अग्रेसर राहिलो, त्याच नाही का शहरासाठी, त्या राज्यासाठी, त्या देशासाठी लढलं पाहिजे ही भूमिका माझी कायम राहिली. मधल्या काळामध्ये जे काही आमच्या पार्टीमध्ये स्प्लिट झालं त्यामध्ये सुद्धा माझ्या मनामध्ये अगदी क्षुल्लक सुद्धा असा विचार आला नाही की आपण सत्तेच्या बाजूने जावं. त्यावेळेस सुद्धा विचार क्लिअर होता की पवारसाहेबांसारखा एक नाही का खूप मोठा नेता, शतकामध्ये नाही का म्हणजे ज्यांनी नाही का एकूणच शतक गाजवलेलं आहे, असा एक नेता जन्माला आला. पुन्हा असा नेता होणे शक्य नाही. आपण त्याची साथ दिली पाहिजे. त्याचं कारण की ज्या विचाराच्या लढाईमध्ये मी मागची 20-22 वर्ष वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, आंदोलनाच्या निमित्ताने सक्रिय राहिलो, त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला हा विचार पटला. त्यामुळे मी पवारसाहेबांच्यावर राहिलो. पवारसाहेबांसारख्या नेत्याला सोडून आपल्या आयुष्यावर डाग लागू नये याच्या संदर्भात ती काळजी मी कायम घेतली. आणि या सगळ्यामुळं आंदोलन हा माझा खूप नका या ठिकाणी जिव्हाळ्याचा विषय राहिला. म्हणजे मला या ठिकाणी अगदी प्रांजळपणे सांगायचं आहे की माझ्या 3.5 वर्षाच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये 293 आंदोलन झाली आणि मी महाराष्ट्रातला विक्रमी आंदोलन घेणारा एक अध्यक्ष आहे कुठल्याही राजकीय पक्षाचा. त्याच्यामध्ये फार अभिमान बाळगण्याचं काही कारण नाही, पण मला समाधान आहे की मी कायम या संदर्भामध्ये ह्या भूमिकेबरोबर राहिलो. ती भूमिका लोकांना आवडली आणि त्याच्यामुळेच आज नगरसेवक म्हणून, महापौर म्हणून किंवा शहराचा अध्यक्ष कार्यरत असताना उद्या सुद्धा आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून हडपसर विधानसभा लढवावी. हडपसरकरांचे जे प्रश्न आहेत त्यांना जे लोक, जे पुढारी त्यांना टेक इट ग्रँटेड धरतात की काही नाही, हडपसरकरांचे प्रश्न सोडवले नाही तरी ते आपल्याला मतदान करतील, त्याच्यामुळे हडपसरकरांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे आपण ही निवडणूक लढून हडपसरकरांची नाही का प्रश्न सोडवण्यासाठी आग्रह या ठिकाणी पुढे यायला हवं. म्हणून आता मी निवडणूक लढवत आहे. दादा, पक्षफुटीनंतर जसं तुम्ही म्हटलं की मी निष्ठावंतांना शरद पवार साहेबांना निवडलं, कोणत्याही प्रकारचा दबाव तुमच्यावरती वापरले गेलं का तुम्ही जेव्हा साहेबांची साथ निवडली तेव्हा? दबाव खूप होता, निश्चित दबाव होता. त्या ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांचे फोन यायचे. श्री अजितदादा पवार यांच्या पलीकडचे नेत्यांचे कॉल आले. त्यांनी या संदर्भामध्ये तुम्हाला अमुक देऊ तमुक देऊ ह्या सगळं, म्हणजे अगदी विधान परिषद, राज्यपाल नियुक्त विधान परिषदचं आमदारकी असेल, राज्यसभेची खासदारकी असेल, शहर पूर्ण तुमच्या ताब्यात देऊन तुम्हाला पोलीस कमिशनर कोणाला करायचे, कलेक्टर कोणाला करायचे, ह्याच्यामध्ये तुमचं म्हणणं ऐकलं जाईल इथपर्यंतची आमिषी देण्यात आली. समजा नाही बरोबर आला तर मग बघून घेऊ, ही भाषा पण होती. पण मला असं वाटतं की माझा संघर्ष ज्यांनी पाहिला, म्हणजे मी माझ्या राजकीय जीवनामध्ये तर थेट या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबर त्या ठिकाणी संघर्ष केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संघर्ष केला. त्यामुळं मला हा विषय छोटा वाटला. त्याचं कारण आहे की माझ्याकडे असं काहीच नाही की मला कोणतरी अडकवेल, असं काहीच नाही. त्यामुळे विषय क्लिअर होता की आपण ही निवडणूक नका, म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण काही जरी झालं तरी पवारसाहेबांची साथ सोडायची नाही. काही जरी नका उद्या दबाव आला, कुठे चुकीची केस जरी टाकली, खोटी केस जरी टाकली, त्याच्याने काही फार बिघडणार नाही.
कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर माझा विश्वास आहे, न्यायालयीन व्यवस्थेवर विश्वास आहे. त्याच्यामुळे असं काही झालं तर तिथं दरवाजे ठोठवायला आपल्याला फार वेळ लागणार नाही. एक व्हिडिओमध्ये व्हायरल झाला होता, की जेव्हा आपला पक्ष गेलं होतं, आपलं चिन्ह गेलं होतं, तेव्हा तुम्ही रडला होता आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती एवढा व्हायरल झाला होता. त्यानंतर या सगळ्या घडामोडीकडे तुम्ही कशाप्रकारे बघता? एक साहजिक ती अंतर्मनातली पहिली भावना होती, की बाबा म्हणजे इथं मी त्या सेम डे ते नाही का चिन्ह काढणं क्रमप्राप्त होतं. पण ते चिन्ह काढत असताना डोळ्यात पाणी होतं. त्याचं कारण आहे, की अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मी जे माझ्याविरुद्ध निवडणूक लढवतात, ते सुद्धा खूप वेळा स्विच करून आलेले आहेत. त्यांचे वडील पार्टीत आले, त्याच्यावर ते पार्टीत आले. त्याच्यानंतर पार्टीच्या स्थापनेनंतर 5 वर्षांनी त्यांनी पार्टीच्या विरोधातच निवडणूक लढवली. त्याच्यानंतर पुन्हा पार्टीत आले. त्याच्यानंतर पुन्हा आता पार्टीच्या बाहेर गेले. तसा माझा म्हणजे प्रवास राहिला नाही. 10 जून 99ला पार्टीची स्थापना झाली. त्या दिवसापासून मी पार्टीच्या बरोबर आहे, पवार साहेबांच्या बरोबर आहे. त्यामुळे ते चिन्ह जे होतं तब्बल 24 वर्ष त्या चिन्हाबरोबरचा माझा प्रवास आहे. 24.5 वर्ष. त्यामुळे ते चिन्ह आम्ही भिंतीवर रंगवलेलं आहे. तो प्रशांत जगताप अलीकडच्या काळात लोकांनी पाहिला नसेल. त्यावेळेस काही व्हॉट्सअप नव्हतं किंवा म्हणजे कॅमेरे नव्हते किंवा मोबाईलमध्ये कॅमेरे नव्हते. त्यावेळेस भिंती रंगवणे, भिंतीवरती नाही का घड्याळ काढणारा आर्टिस्ट आणणे. म्हणजे आर्टिस्ट येतोय तर आर्टिस्ट पहिलं सांगणार की तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी करायचे त्या ठिकाणी भिंती रंगवून ठेवा. आपण स्वतः भिंती रंगवणार, मग त्याच्यावरती काढणार. सुरुवातीच्या काळात ते नाही का बॅनर्स रंगवण्याचा विषय असायचा. ते बॅनर रंगवून घड्याळ नका जे काय होतं त्यावेळेस चिन्ह त्यावेळेस ते नका लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामुळे ते काढताना दुःख झालं. पण आज ती भावना क्लिअर आहे की त्या घड्याळाचे काटे उलटे फिरलेले आहेत. त्याच्यामुळं आणि अर्थात ती जनतेने फिरवलेली. त्याचं कारण की जनतेला हा विषय पटला नाही. तुम्ही पवारसाहेबांना या वयात दिलेला त्रास, तुम्ही पवारसाहेबांची केलेली गद्दारी हे लोकांना पटलेलं नाही. त्याच्यामुळं ती साहजिक भावना होती. आणि अर्थात आपण कुठे जरी असलो तरी आपल्या नेत्यावर, आपल्या पक्षावर, आपल्या त्या एकूणच नाही का पक्षाचं जे म्हणून सिंबल वगैरे असतं त्याच्यावर प्रेम करावं हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. तर एक वेगळा प्रश्न असा होता, लागूनच प्रश्न होता, की एक तुम्ही असं म्हटलात, की आपल्या नेत्यांवरती, आपल्या कार्यकर्त्यांवरती प्रेम करावं, आपल्या पक्षावरती प्रेम करतं. एकनिष्ठ राहणं सध्याच्या परिस्थितीला तुम्ही कशाप्रकारे बघता? कारण एकीकडे आता 2 दिवसांपूर्वीच एक प्रकरण घडलं, की आशा बापू पवारांच्या मुलासंदर्भात जो प्रकरण घडला अपहरणाचा किस्सा झाला, तो विरोधकांकडनं केला गेल्याचा दावा आशा बापू करत आहेत. ह्या प्रकरणाकडे कशाप्रकारे बघता? एकनिष्ठ राहिल्यामुळे सगळ्या गोष्टी होत्या? ते निश्चित एकनिष्ठ राहिलेत म्हणूनच त्यांच्यावर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी केल्या जातात असं मला वाटतं. आणि की राजकारणात खूप वाईट स्तराला गेलेले. एक तर मला सांगा हे दुसऱ्याचा आवाज काढणे, दुसऱ्याचे नाही का मॉफ करून व्हिडिओज किंवा फोटो करणं हे आता जे काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनी खूप सोपं करून टाकलेलं आहे. तो एक विषय तर आहेच. पण त्याच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारे किडनॅपिंग करून ह्या गोष्टी करायला म्हणजे कारणीभूत नाही का ठरणे ह्या सगळ्या गोष्टी नवीन नाहीत. पण एक चांगला आमदार, ज्या आमदारांनी खूप चांगल्या पद्धतीने नाही का पवारसाहेबांची साथ दिली, त्यांच्या कुटुंबियाच्या बाबतीत असं होणं हे म्हणजे राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊन पोहोचलेलं आहे याचं लक्षण असं मला वाटतं. दादा पवार साहेबांच्या विषयावर महत्त्वाचा प्रश्न होता, की एकीकडे अजितदादा महायुतीमध्ये जाऊन बसले आणि महायुतीच्या घटक पक्षांकडून आता पवार साहेबांवरती खालच्या पातळीवरती टीका होते. कशाप्रकारे बघताय सगळीकडे? अजितदादा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. हे घरचे वाशे मोजल्यासारखा विषय आहे. ज्यांनी पवार साहेबांचं बोट धरून राजकारणात आले ते कुणी का असेल, जे आले पवार साहेबांचे फोटो लावून म्हणजे आम्ही तर प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही तर पवार साहेबांच्या फोटोमुळेच निवडून आलो. जे आम्ही 3-3, 4-4 वेळा निवडून आलो त्यावेळेस लोकांनी आम्हाला हे पवार साहेबांचा नका हा पदाधिकारी आहे किंवा पवार साहेबांचा उमेदवार आहे म्हणून निवडून दिलं. त्याच्यामुळं पवार साहेबांची प्रतारणा करणे निश्चित आज काहींनी गमतीने घेतलंय. भविष्यात कधीतरी आयुष्याच्या एका टप्प्यावर जाऊन त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप जास्त होईल. त्यावेळेस आपलं आयुष्य हे 100% आपण रॉंग बॉक्समध्ये आहोत किंवा आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही ही भावना अखेरचा श्वास घेताना त्या लोकांच्या मनात नक्की असते. आता विधानसभेमध्ये तुम्ही आता उमेदवार म्हणून अधिकृत जाहीर झालेला आहात. येणारं हडपसरसाठी येणारं विजन कशा प्रकारे असतं तुमचं? हे बघा, मी हडपसरमध्ये निवडणूक लढवत असताना फक्त मला आमदार व्हायचं म्हणून निवडणूक लढवत नाही. हडपसरकरांचे खूप सारे प्रश्न आहेत. मागच्या काळात जे आमदार आता होते ते 5 पैकी 4 वर्ष सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. एकदम 3 वर्ष, पावणे 3 वर्ष महाविकास आघाडीचे, 6वं वर्ष महायुतीचे. असं असताना हडपसरकरांचा एकही प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही. त्याच्यामुळं मी विजन घेऊन जातोय की हडपसरमध्ये भैरवा नाला ते लोणी टोल नाका फ्लायओव्हर करावा दुमजली, ज्या ठिकाणी पुण्याची म्हणजे हडपसरकरांची मेट्रो बाहेरच्या नाही का म्हणजे जिल्ह्यात जाणाऱ्या गाड्या परस्पर निघून जाव्यात तो विषय असेल. माझ्याकडे नाही का केशवनगर किंवा खडी मशीन चौक किंवा कोंडवा बुद्रुक खुर्दमध्ये नाही का फ्लायओव्हर करण्याचा विषय असेल. त्याचबरोबर
कात्रजच्या परिसरामध्ये अंडरपास करणे, सबवे करण्याचा विषय असेल. मी महापौर असताना वडगाव शेरीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी धामा आसखेडमधून 2.25 TMC पाणी जे मान्य करून आणलं झालं होतं तो प्रकल्प मी पुढे नेला. तसंच आता मी हडपसरसाठी 3 TMC पाणी आणणार आहे, जे मुळशी धरणातून मिळेल आणि त्याच्यामुळे हडपसर मतदारसंघाचा पुढचा 50 वर्षाचा विषय संपेल. हडपसरमध्ये जे काही ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे, ड्रग्ज विक्री होते सोसायट्यांमध्ये, कोयता गँग सक्रिय झाले, ह्या सगळ्यांना ह्याच्यातून हद्दपार करणे, कोयता गँग किंवा ड्रग्ज माफियांना कायद्याची जरब बसून हे शहर आणि हडपसर मतदारसंघ दहशतमुक्त करणं, भयमुक्त करणं, कोयता गँग मुक्त करणं हा माझा अजेंडा राहील. कचरा प्रकल्पांनी खूप नका त्या ठिकाणी नाही का थैमान घातले, ज्याच्यामुळं घाणेरडा वास सुटणे, त्याच्यातून दुर्गंधी होऊन वेगवेगळ्या आजारांना आमंत्रित येतील, ह्या सगळ्या गोष्टी चालू. त्यामुळं कचरामुक्त नका हडपसर हे सुद्धा करण्याचा माझा, कचरा प्रकल्प मुक्त आणि कचरामुक्त हडपसर करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याचबरोबर बेरोजगारांसाठी त्या ठिकाणी बिझनेस हब करण्याचा माझा प्रयत्न आहे, ज्याच्यामधून खूप सारे नाही का रोजगार मिळतील. एज्युकेशनल हब करण्याचा प्रयत्न आहे. कोंढव्यासारखं पॉप्युलेशन खूप मोठं आहे, ज्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं शैक्षणिक संकुल नसल्यामुळं तिथं सरकारी यंत्रणेवरच त्या ठिकाणी अवलंबून राहावं लागतं, किंवा ज्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आजही चांगल्या पद्धतीने दर्जाचं शिक्षण मिळत नाही त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं. त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि याच्या पलीकडे जाऊन इथून पुढे हडपसरचा कुठलाही आमदार गद्दारी करणार नाही अशा प्रकारचा एक चांगला नका संदेश देण्याचा माझा नक्की प्रयत्न आहे. ट्रॅफिकची समस्या ह्या हडपसरमध्ये खूप मी ते सांगितलं ना की ट्रॅफिक मुक्त नाही हडपसर करण्याकरता सांगितलं. पुणे या ठिकाणी माझ्याकडे 4 ते 5 ठिकाणी उड्डाणपूल करणे, सबवे करणे हा माझा प्रयत्न आहे. त्याचबरोबर इंटरनल नाही का शटल सेवा मी सुरू करतो, म्हणजे जेणेकरून नागरिकांना शटल सेवेच्या माध्यमातून कुठेही स्वतःच्या 2 व्हीलर 4 व्हीलर काढावं लागणार नाही. शटल सेवेच्या माध्यमातून त्यांना मुख्य हमरस्त्यावर येता यावं, तिथून मेट्रो पकडता यावी, तिथून बसने जाता यावं हा माझा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे मला खात्री हे सगळं केल्यानंतर हडपसरमधली ट्रॅफिक आहे, म्हणजे हडपसर म्हणजे मांजरी, केशवनगर, मुंडवा ते कात्रजपर्यंतची जी काय ट्रॅफिक जामची समस्या आहे ती नक्की दूर होईल. आता चेतन तुपे इकडे आहेत, तसेच आता मनसेने उमेदवार देखील उभा केलेला आहे, तर मतांचं विभाजन होणार आहे. मला नाही वाटत. त्याचं कारण आहे की हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांची मानसिकता क्लिअर आहे. अशा प्रकारे मताचं विभाजन होणार नाही. हडपसरच्या जनतेने ठरवलेलं आहे कोणाला मतदान करायचं कोणाला नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना मतदान होणार नाही. जे स्वाभिमानाने राहिले त्यांना मतदानामध्ये नक्की होईल. त्याच्यामध्ये प्रशांत जगताप आहे आणि बाकीचे इतर उमेदवारांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, ते लढत आहेत. त्यांचं काम, कर्तृत्व, त्यांची निष्ठा, त्यांचं विजन, ह्या सगळ्याच त्यांच्या पक्षाचं विजन, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच हडपसरमधली नाही का जनता, म्हणजे हडपसर विधानसभेची जनता मतदान करेल. हडपसरची जनता पैशाने विकली जात नाही. त्याचबरोबर असे कोणाच्याही नाही का बोलघेवडेपणामध्ये न येता सारा विचार करून ते मतदान करतील याच्यावर मला विश्वास आहे. आता कोण वाटतं दोघांमध्ये, चेतन तुपे असतील किंवा सायनाथ बाबर असतील, दोघांमध्ये टफ फाईट देणार असं कोण वाटतं तुम्हाला, की कोणीच वाटत नाही? टफ फाईट हा विषयच नाही. प्रशांत जगताप आमदार नक्की होईल. आता एक वेगळा प्रश्न आहे की महापौर म्हणून तुम्ही एकदा निवडून आलेला आहात आणि आमदारकीची ही पहिलीच टर्म आहे. कशा प्रकारे निवडणुकीची बघता, ही धावपळ एकीकडे, लोकांचा प्रतिसाद, मी आता तुमचे प्रचार रॅली बघितली, लोक तुम्हाला उचलून घेतात, हार घालतात, हे सगळं नवीन आहे, सगळं पहिल्यांदाच होत आहे तुमच्यासोबत. काय फिलिंग आहे, काय वाटतं? असं नाही, आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर स्वतःसाठी जगायचं नसतं, समाजासाठी जगायचं असतं. समाज हा कुठल्या एका जाती धर्माचा नसतो, तो सगळ्या जाती धर्मांचा मिळून असतो. ज्या मतदारसंघामध्ये आम्ही आहे त्यामध्ये तो मतदारसंघ कॉस्मोपॉलिटन आहे. कॉस्मोपॉलिटन इन द सेन्स इथं हिंदूंचं प्रमाण मोठं आहे, ख्रिश्चनांचं प्रमाण मोठं आहे, मुस्लिमांचं प्रमाण मोठं आहे, त्या बौद्ध समाजाचं प्रमाण मोठं आहे. त्याचबरोबर इथं अख्खा भारत आहे. इथं महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यातील लोक राहतात. त्याचबरोबर देशातला एकही असं राज्य नाही की त्या देशात त्या राज्यातील लोक इथं राहत नाहीत. अशा प्रकारचं मिक्स कल्चर इथं आहे. त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने न्याय देणे, त्यांना आमदार हा आपल्या घरातला एक मनुष्य असू शकतो असा विश्वास देणे, ह्या सगळ्या गोष्टी मला पुढे घेऊन जायच्यात. विकासात्मक कामं करून पुढच्या 25-50 वर्षाचा विषय संपवायचा आहे. आमदार म्हणजे भ्रष्टाचारी, आमदार म्हणजे खोके घेऊन नका विकला जाणारा, आमदार म्हणजे त्या ठिकाणी टेक इट ग्रँटेड जनतेला घेणारा, अशा प्रकारचं चित्र मला बदलायचं. या ठिकाणी प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणारा आमदार म्हणून मला माझी ओळख निर्माण करायची. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की जेव्हा राजकारण जेव्हा गरम होतं, म्हणजे विधानसभेच्या उमेदवारी सगळ्या डिक्लेअर होता, सगळीकडे सस्पेन्स होता, सर्वात मोठा सस्पेन्स हा हडपसरमधून होता तुमच्या बाबतीमध्ये. जयंत पाटलांच्या साहेबांनी पण जेव्हा नाव डिक्लेअर केलं, तुमचं शेवटचं नाव एकदम सस्पेन्स ठेवून गुपित केलं होतं. तुम्हाला माहित होतं की उमेदवारी तुम्हाला भेटणार आहे म्हणून, की तुम्हाला माहित नव्हत्या गोष्टी? असं नव्हतं. एक तर मुळात सस्पेन्स मी तिकिटासाठी काही पवार साहेबांच्यावर राहिलो नाही. फक्त माझ्या पुढच्या 5 पिढ्या शिव्या देणार नाही मला, की बाबा हा गद्दार निघाला, पवार साहेबांची साथ सोडली नाही किंवा साथ सोडली, अशा प्रकारचा डाग माझ्या आयुष्यात लागू नये. माणसाकडे परमार्थ पण असून स्वार्थ पण असून थोडा स्वार्थी झालो,
स्वार्थी इन द सेन्स ह्याच्यासाठी की मला पवार साहेबांची साथ सोडण्याचा डाग माझ्या आत्ता मी जिवंतपणामध्ये आणि मी गेल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस भिंतीवर माझा फोटो लागलेला असेल त्यावेळेस सुद्धा माझ्या पुढच्या पिढ्यांनी माझ्या नावाने शिवाय देऊ नये याची काळजी प्रशांत जगतापने घेतली. हा झाला माझा स्वार्थ. परमार्थ हाच होता की या माणसाच्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या चांगल्या घटना घडलेल्या आहेत. त्या माणसाची इमान इतबारे साथ देऊन त्या व्यक्तीच्या त्या महान नेत्याच्या ऋणातून उतराई होण्याचा माझा प्रयत्न. मी कधीच त्यांच्यातून ऋणातून मुक्त होऊ शकत आहे, पण उतराई होण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. दादा आता शेवटच्या प्रश्नाकडे आपण येऊया. आता गेल्या 2-3 दिवसांमध्ये शरद पवार साहेबांनी आपल्या प्रचार भाषणातून विधानसभेनंतर राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेले आहेत. कशा प्रकारे बघताय सगळं? साहेब निवृत्त होऊ शकत आहे. साहेब हा राजकारणातला एक श्वास आहे. पवार साहेब निवृत्त होणं अशक्य आहे. ते कायम या ठिकाणी नाही का चर्चेत राहतील. ते कायम या ठिकाणी राजकारणात किंवा समाजकारणामध्ये ॲक्टिव्ह राहतील. आणि मला असं वाटतं की काही लोकांना निवृत्त होण्याचा अधिकारच नसतो. त्याच्यामध्ये पवार साहेब ही महाराष्ट्राची ह्या देशाची गरज आहे की शरद पवार साहेबांनी शेवटपर्यंत आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कायम या ठिकाणी कार्यरत राहावं. आणि त्यांच्या कार्यरत राहण्यानेच महाराष्ट्राचं आणि देशाचं भलं होणार आहे. त्यामुळे मला खात्री आहे की पवारसाहेब जनतेचा हा सगळा कल लक्षात घेऊन ॲक्टिव्ह नक्की राहतील. शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. एकीकडे रस्त्यावरती उतरून आंदोलन करणारा कार्यकर्ता म्हणून तुमची ओळख, पक्षासाठी नेहमी धडपडत असणारा कार्यकर्ता म्हणून तुमची ओळख, आणि आता थेट आमदारकीचं तिकीट. ह्या निवडणुकीकडे उमेदवार प्रशांत जगताप स्वतःला कशा प्रकारे बघतात? नाही, या ठिकाणी मी आजही ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझी जी घुसमट होती की बाबा हडपसरमध्ये जे आमदार निवडून आलेत त्यांनी घर बसून नका कामकाज केलं. त्या ठिकाणी कुठे जनसंपर्क ठेवला नाही किंवा लोकांच्यामध्ये आपलेपणा ठेवला नाही, नाचा पाडा कायम गायला. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण हा बदल घडवला पाहिजे. कशा प्रकारे पाहता? या ठिकाणी उमेदवार म्हणून मी हेच पाहतो की खूप मोठं आव्हान माझ्यासमोर आहे. म्हणजे उमेदवारचं नाही, उद्या निवडून आल्यानंतर या मतदारसंघातली, कारण की मी वयाच्या 46व्या वर्षामध्ये आहे. मी जर आज नागरिकांना म्हणजे हडपसरमधल्या मतदारांना रिझल्ट दिला नाही पुढच्या 5 वर्षामध्ये, तर वयाच्या 51व्या वर्षी ती मंडळी मला रिटायर करते. त्यामुळं हे खूप मोठं नाही का या ठिकाणी चॅलेंज आहे. हडपसरमधली पाणी टंचाई, हडपसरमधली वाहतूक कोंडी, हडपसरमधला दहशतवाद, हडपसरमधल्या नागरिकांचा नाही. या ठिकाणी राजकारण्यांच्या आशीर्वादाने ड्रग्ज विकला जाते. राजकारण्यांच्या आशीर्वादाने सगळ्या राजकारण्यांचं नाव नाही घेत, पण कदाचित काही असेल जे पोलीस नाही का या ठिकाणी पोलिसांवर दबाव आणायचा असेल किंवा या ठिकाणी कुठेतरी चुकीच्या पद्धतीने का या सगळ्या गोष्टी पुढे नेत असेल, कोयता गँगला पाठिंबा देत असेल, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी नाही का इरेज करायच्यात, सगळ्या डिलीट करायच्यात की इथून पुढं हडपसर मतदारसंघात कोयता गँग दिसली नाही पाहिजे, ड्रग्सची गँग दिसली नाही पाहिजे, गुन्हेगारी मुक्त हडपसर करायचं आहे, हडपसर मतदारसंघ करायचा आहे. त्याचबरोबर या मतदारसंघात बेरोजगारी नाही का नसली पाहिजे, इथं चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण मिळावं, चॅरिटी हॉस्पिटल मिळावेत, अशा प्रकारचा प्रयत्न आहे. आणि त्याही पलीकडं आमदार हा आपल्याला दर्जेदार सगळ्या प्रकारच्या सुविधा देऊ शकतो. आमदार हा नाचा पाडा गाऊ शकत नाही. अशा प्रकारचे नाही का सकारात्मक चित्र मला निर्माण करायचे. त्यासाठी मी निवडणूक लढवतोय. मला खात्री हडपसर विधानसभेच्या मतदारसंघातील समस्त नागरिक बंधू भगिनी मतदार मला संधी देतील आणि ती संधी दिल्यानंतर मी 24/7 या मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असेल. दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुम्हाला या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बघायला गेलं तर साहेबांसोबत मी एकनिष्ठ राहीन. काही झालं, कुणी दबाव आणला तरी साहेब हे आमचे दैवत आणि साहेबांसोबत एकनिष्ठ राहण्याचा पाडा प्रशांत जगताप यांनी. कॅमेरामन नरेसह मी शुभम, हडपसर. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.